नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 17 एप्रिल 2026 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते। मागणी वाढल्याचा परिणाम फुलांच्या दरावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर कांद्याचे दर आपल्याला बरेच दिवसापासून कमी होताना पाहायला मिळतात। इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। रेड गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर 150 तर हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीचे दर जे आहेत 10 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील कामिनीसाठी दर पाहायला मिळतात। गोल्डन डेजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 5 ते 7 रुपयापासून पर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी दर जे आहेत 3 रुपयापासून देखील गोल्डन डेजीचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर पिंक डेजीची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। तर झेंडूची क्वालिटीनुसार एवढ्यातच लाल झेंडूसाठी सरांचे दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर झेंडूच्या दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर बघितला तर 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील अस्टरसाठी दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी साधारणतः 40 ते 50 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। क्या बोल रहा मालक? मेरे को अभी साथ में लो भाई। हाँ चलो चलो अभी है कि नहीं? हाँ मेरे को थोड़ा दिन अच्छा आएगा फिर साथ में लिए तो घूम को कर चलो। तुमको बोला था तुम तो टाइम नहीं है, ये नहीं वो नहीं, टाइम निकालो। टाइम वाला अरे किती वाजता चालू? किती वाजता फ्री असतो? मतलब दोपहर के हाँ 3 बजे 3:30 पालक जे 5 रुपये बोल रहा हूँ मालिक। जम्बो 5 रुपये हाँ वो तो नहीं है। जम्बो का जम्मू को नहीं बता सकते क्या बोल रहे हैं। दोपहर के बाद में है क्या टाइम? 3 बजे 4 बजे? 4 बजे है ना टाइम? अभी तो अभी नहीं है क्योंकि अभी जा रहा गाँव को है ना, अभी नहीं, अब आने के बाद देखते प्लान प्लान करता हूँ फिर। वो चेट क्या लगाता हूँ कुछ तो दिमाग जुगाड़ कुछ लगा के रख लगाता हूँ। टाइम के हिसाब से 4 बजे से 4 बजे से हाँ टाइम के हिसाब से करता हूँ, लगाता हूँ इसका जुगाड़ 4 बजे से 9 बजे रात तक के लिए।
तळेगाव बटाट्यांची आवक मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला भरपूर उतरलेले पाहायला मिळतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर, टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे 5 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. मार्केटमध्ये आवक कमी होऊन देखील दरामध्ये घसरण पाहायला मिळते. त्याचबरोबर इतरही बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर इंदोर बटाट्यांचे दर जर पाहिले तर 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 8 ते 9 रुपयापासून देखील इंदोर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात. कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी कांद्यांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मधील कांद्यासाठी साधारणतः उच्चांकी दर जर पाहिलं तर 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे ते साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 25 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला मिळते. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 10 ते 15 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी 7 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते. चांगले माल जे 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 16 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळते. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे होते 10 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. चांगले माल जे ते साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर, एखाद दुसऱ्या वखरासाठी 22 रुपयापर्यंत देखील दर पार होते. त्याचबरोबर हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पार होतात. आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आज टोमॅटोच्या दरावरती पाहायला मिळते. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावसाठी 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील पुनेरगावचे दर पाहायला होतात. वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे ते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जिथे 6 ते 7 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहायला होते. त्याचबरोबर पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत तर हिरव्या काकडीचे दर जे 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाहायला होतोय. तोडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील दर पाहायला होतं. जळगाव वांग्याचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील दर पाहायला होतं. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होतात. सुकणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात.
पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे ते साधारणतः 13 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पारा होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे आहेत साधारणतः 300 तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पारा होते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पारा होते. मार्केटमध्ये आवक कमी असलेली पारा होते त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला होतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकावन पेरूसाठी 30 ते 35 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पारा होते.